सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. अध्यक्षपदी डॉक्टर प्रियाताई शिंदे, उपाध्यक्षपदी राजू भोसले विजयी. कोरेगावात जोरदार स्वागत आणि विजयी मिरवणूक. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात शुक्रवारी मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित चाल खेळत सत्ता काबीज केली. अध्यक्षपदी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विजयी झाले. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा परिषद भाजपने अलगद आपल्या ताब्यात घेत जो जीता वही सिकंदर असल्याचे दाखवून दिले. डॉक्टर प्रियाताई शिंदे या खटाव जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या असून त्या आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. तर उपाध्यक्षपदी निवडून आलेले राजू भोसले हे सातारा तालुक्यातील कारी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या निवडणुकीदरम्यान दिवसभर मोठ्या राजकीय हालचाली घडत होत्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची दिवसभर धावपळ सुरू होती. अखेर भाजपने गनिमी कावा करत दोन्ही पदांवर विजय मिळवला. दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचे शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता कोरेगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि डॉल्बीच्या निनादात त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे डॉक्टर शिंदे यांनी डॉक्टर अरुणदाई बर्गे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केला. कोरेगाव शहरातून डॉक्टर प्रियाताई शिंदे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान यांनी बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले होते. कोरेगावात स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय वातावरणात साजरा. पहाटेपासून मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. कोरेगाव शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवारी साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर दिवसभर भाविकांनी फुलून गेला होता. सुमारे 25 वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या या मंदिरात दररोज भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते. वर्षानुवर्षे भाविकांना स्वामींची प्रचिती येत असल्याने येथे भक्तांची संख्या वाढत असून प्रकट दिन, निर्वाण दिन तसेच प्रत्येक गुरुवारी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येते. प्रकट दिनानिमित्त सकाळी 6 वाजता श्रींच्या मूर्तीला चंदन लेपन करण्यात आले. त्यानंतर मूर्तीची महापूजा करण्यात आली. इंगळे कुटुंबियांच्या वतीने ललित प्रभाकर इंगळे यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता अभिषेक व महापूजा झाली. 10 वाजता ज्ञानाई महिला भजनी मंडळाचे कीर्तन झाले. दुपारी 12 वाजता आरती होऊन फुलांचा कार्यक्रम झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिरात संगमरवरी, पादुका आणि कासव दिल्याबद्दल सचिन वेळापुरे आणि वेळापुरे कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्लत या नावाच्या लघुचित्रपटाची अधिकृत निवड झाल्याबद्दल कोरेगाव येथील आशुतोष विशाल कुमठेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. स्वामी समर्थांच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता. दुपारी 4:30 वाजता संतसेवा महिला भजनी मंडळाचे भजन झाले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता संगम माहुली येथील हरिभक्त पारायण सौ निर्मला माने यांचे प्रवचन झाले. सायंकाळी 7 वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने मंदिराच्या पहिल्या मजल्यावर सातारा येथील बालाजी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरालाही भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. सातारा जिल्ह्यातील यात्रा स्थळांच्या विकासाला गती. सोळशी, शनेश्वर व गिरिजाशंकर देवस्थानासाठी कोट्यवधी रुपयांची मंजुरी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत सातारा जिल्ह्यातील निवडक यात्रास्थळांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. योजनेअंतर्गत श्री 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव येथे विविध विकास कामांसाठी तब्बल 2,99,88,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच खटाव तालुक्यातील श्री क्षेत्र गिरिजाशंकर देवस्थान येथे विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून देवस्थान परिसरात मूलभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामांना गती मिळणार आहे. या विकास कामांमुळे भाविकांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध होऊन दर्शनाचा अनुभव अधिक सुलभ व सुखकर होईल असा विश्वास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला.
महाड सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त कोरेगावकरांचे चवदार तळ्याचं अभिवादन 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेल्या ऐतिहासिक महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठीचा एक मैलाचा दगड ठरला. अस्पृश्यांना सार्वजनिक चवदार तळे येथील पाणी घेण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी उभारलेल्या या आंदोलनामुळे 20 मार्च हा दिवस देशभर सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्ती संग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती अशी विविध नावे असून जगातील लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीशीही त्याची तुलना केली जाते. त्यामुळे महाड क्रांतीच्या शताब्दी वर्षाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त राज्यभर मानवी हक्क, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचा जागर करण्यात येत असताना कोरेगावकर नागरिकांनीही या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन अभिवादन केले. दरवर्षी 18 मार्च रोजी किल्ले रायगड येथे जाऊन राजश्री खंडेराव बर्गे यांच्या गौरवास्पद कार्याला अभिवादन करण्याची परंपरा कोरेगावमध्ये आहे. कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकारातून गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. यावर्षी प्रथमच या उपक्रमाचा विस्तार करत कोरेगावकर नागरिकांनी महाड येथे जाऊन चवदार तळे परिसरात अभिवादन केले. यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील नागरिक, समाजबांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक राजन येवले, माजी नगरसेविका सौ शोभा येवले, गणेश येवले आणि समाजबांधवांच्या पुढाकारामुळे कोरेगावकरांना चवदार तळे परिसराला भेट देता आली. याबद्दल त्यांनी प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचे विशेष आभार मानले. विशेष म्हणजे महाड सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस आधीच या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ नंदाताई बोतालजी, बाळासाहेब सरगडे, दत्तात्रय नानावरे, बाळासाहेब येवले, प्रतीक भैया येवले, बाबू येवले, आदित्य उल्मिक, सुंदरताई सरगडे, सुरेखा सरगडे, तेजस्वी सरगडे, शिल्पा येवले, प्रतिभा येवले, संतोषी बर्गे, नंदा मदने, छाया कुंभार, प्राजक्ता येवले, प्रतीक्षा येवले, वैशाली येवले, शीतल उल्मिक, वनिता बगाडे यावेळी उपस्थित होत्या. KYC न केल्यास पेन्शन बंद. कोरेगाव तालुक्यातील 922 लाभार्थ्यांना तहसीलदारांचा थेट इशारा. कोरेगाव तालुक्यातील विशेष सहाय्य योजनांतर्गत पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांनी KYC पूर्ण न केल्यास त्यांची पेन्शन बंद करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिला आहे. तालुक्यातील एकूण 8,306 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेअंतर्गत दरमहा DBT प्रणालीद्वारे पेन्शन वितरित केली जाते. मात्र यापैकी 922 लाभार्थ्यांनी अद्याप KYC आधार प्रमाणिकीकरण पूर्ण केलेले नाही. शासनाकडून वारंवार मुदतवाढ देऊनही संबंधित लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून लेखी नोटीस देऊन मुदतीत KYC करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान लाभार्थ्यांना 21 शनिवार व 22 मार्च 2026 रविवारी या कालावधीत आधार कार्डसह UDID कार्ड घेऊन तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेक लाभार्थी अनुपस्थित राहिल्याने ते सध्या लाभापासून वंचित आहेत. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेले नाही त्यांनी 22 मार्च अखेर तहसील कार्यालय कोरेगाव येथील तळमजऱ्यावरील संजय गांधी योजना शाखेत आधार कार्ड, बँक पासबुक आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्डसह उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करावी असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निर्धारित मुदतीपर्यंत KYC न करणाऱ्या तसेच आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात येणार असून त्यास संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील असा इशारा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिला आहे.